कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विशाखा अगं मला ना ते अगं काय विशाखा काय पसारा मांडून ठेवलाय सा? तू काय आता साड्यांचं दुकान थाटणार आहेस? फालतू जोक करू नकोस हं. उद्या हळदी कुंकू आहे ना, त्यासाठी साडी सिलेक्ट करते. हे बरं आहे तुझं. इथे डोक्यावरती कर्जाचा डोंगर करून ठेवलायस. गुंड येत आहेत वसुलीला घरात. तुला पार्ट्या सुचत आहेत. हे बघ, हळदी कुंकू माझ्या मुलीच्या सासरी आहे, त्यामुळे मला तिकडे जायलाच लागेल, कळलं ना? आणि तसंही ना, कर्जाचा इश्यू ना आता ऑलमोस्ट सॉर्ट झालेला आहे. ऐक ऐक ऐक, तनयानी तिच्या सासूला घोळात घेतलंच आहे. अखिलशी बोलली ती पैशाविषयी आणि अखिल नक्की पैसे देणार आहे. सो डोंट वरी, ओके? तुला सांगते, माझी मुलगी ना खरंच हुशार आहे. बरं मला सांग, ती साडी कशी दिसते? ती नेसू उद्या? वा तयारी चालली वाटतं. सलाम मॅडम, तुमचा टाइम संपत आलाय. पैसे कुठे आहेत? हे बघा, अजून थोडा वेळ आहे ना, म्हणजे मुदत शिल्लक आहे. मी देते ना पैसे तुम्हाला. थांबा ना थोडा वेळ तुम्ही. ठीक आहे, माझ्याकडे पण वेळ आहे. जा पैसे घेऊ ना, तोपर्यंत मी थांबतो. अगं ते इथेच थांबतायत. एक मिनिट, ऐक ऐक, तू जरा त्यांचं चहा पाण्याची व्यवस्था करतोस का? ऐक ना, मी आलेच एक फोन करून. हा तू जरा बघ. अगं विशाख वा तुम्ही चहा कॉफी काही घेणार आहात? तुम्ही दिलं तर घेणार. हा आणि हा साखर कमी. हो का? बर. विशाखा अगं जरा लवकर. हॅलो मम्मा, तुला माहिती उद्या खूप मज्जा येणार आहे. मी तर आकाश दादाला पण घरी थांबून घेतलंय. कशासाठी माहिती? त्यालाही कामाला लावणार आहे. अगो, तू हे ऐकल्यावर वसुवहिनीचा चेहरा बघायला पाहिजे होता. तू उद्या आली ना की मी तुला सगळं तुझ्या डोळ्यांनी दाखवते. बापरे, तू मला बोलू देणार आहेस का फक्त हळदी कुंकू करत बसणार आहेस? ऐक, मला सांग, पैशाची सोय होतीये की नाही? ऍक्च्युली नाही. म्हणजे अखिल नाही म्हणाला का? नाही, तसं नाही. मी बोललीच नाही अजून त्याच्याशी. अगं मग बोल ना, वाट कसली बघतेस तू? बच्चा, तो वसिलीवाला घरी येऊन बसलाय. आय नो ग, करते म्हटलं ना मी. मग अजूनपर्यंत का नाही केलीस? का नाही बोललीस? अगं मम्मा, तूच तर म्हणाली होतीस ना तुझ्या सासूला पटव आधी म्हणून. बर थांब, अखिल आला आत्ताच ऑफिस मधून. मी त्याच्याशी बोलते आणि तुला कळवते. तू लगेच बोल आणि कळव, ओके? हो, लगेच. बाय बाय. तनू, काय ग? काय झालं? कोणाचा फोन होता? मम्माचा फोन होता रे. बस डोकं खाते माझं. झालंय काय पण? अरे ऍक्च्युली तिला कॅशची गरज आहे. नाही म्हणजे जास्त दिवसासाठी नको आहे, फक्त 4 दिवसाचा प्रश्न आहे. तिचे ते ट्रान्झॅक्शन अडकलेत ना, तर सिक्युरिटी म्हणून द्यायचे. म्हणून म्हणाली की अखिलला विचारतो हेल्प करेल का नाही, ती परत देणार आहे. मी म्हटलं बाबा नाही, कशाला मी विचारू, उगाच मी नाही पडत या सगळ्याच्या मध्ये. नको, नाही. अगं मग असं का बोललीस? नाही मग त्यांना गरज असेल तर मी 4 दिवसांकरता त्यांना हेल्प करूच शकतो. किती हवेत तू? ऍक्च्युली अमाऊंट थोडी मोठी आहे. अच्छा, पण किती? 50 लाख. व्हॉट? एवढे? बेबी प्लीज, नाही नको ना म्हणून तू. मी नाही म्हणत नाहीये, पण मला याविषयी आकाशदादाशी बोलावं लागेल. तर आता आकाश दादाला कशाला? म्हणजे तू CEO आहेस ना. हो, पण अमाऊंट खूप मोठी आहे म्हणून. ओके फाईन, बोल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आकाश दादाला कळलं ना की त्या वसुवहिनीला पण कळणार. आणि मग ती 4 चौघात माझा इन्सल्ट करणार परत. चालणार आहे का तुला? कोर्स नाही चालणार मला, पण कम ऑन यार अखिल, आता मी आईंसाठी केवढं काय केलं. त्यांचा मेकओव्हर केला कशासाठी? त्या 4 चौघात मिरवता यावं म्हणून. ह्या गोष्टीमुळे फायनली त्यांचा राग जाईल. आणि मग हे पैशाचं परत सगळ्यांना घरात कळलं ना,
वसुबाईनी परत सगळ्यांना माझ्याविषयी भडकवेल. बापरे, काय करू, मला काही कळत नाहीये. मम्माला तरी कसं नाही म्हणू. अखिल प्लीज तू काहीतरी कर ना अखिल, प्लीज. ओके 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 ओके. हे बघ, पण नक्की 4च दिवसांचा प्रश्न आहे ना? अखिल तुझा एवढाही विश्वास नाही माझ्यावर. नाही, मी एक काम करते, मी मम्माला सांगू ना तुला एक पोस्ट डेटेड चेकच द्यायला लावते, ठीक आहे? नाही 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 मग असं काही करू नको, त्यांना वाईट वाटेल. प्लीज असं काही करू नकोस. मी उद्या तुला देतो चेक, तू बँकेत जाऊन कॅश कर. रिअली? हां. थँक्यू बेबी. पण बँक एवढी कॅश देते का? हो, अगं आम्ही इव्हेंट्स करता कॅश विथड्रॉ करत असतोच ना, सो देतील ते, डोंट वरी. थँक्यू. व्यवस्था होतीये. हा व्हायलाच पाहिजे. हो, मग तुम्ही अजूनही इथे म्हणजे इथेच बसणार. जोपर्यंत माझे पैसे माझ्या हातात येत नाहीत तोपर्यंत मी इथेच बसणार. तुम्ही पैसे आणा, मी निघतो. अहो मी म्हंटल ना तुम्हाला पैसे देते म्हणून, मग तुम्ही आता एक मिनिट. हा बच्चा बोल. मम्मा काम झालंय, अखिल उद्या चेक देतोय. नक्की? हो हो, मी उद्या सकाळी जाऊन बँकेत तो कॅश करते. तू एक काम कर, तिकडेच येऊन घेऊन जा. हो ठीक आहे. थँक गॉड. बरं चल, उद्या भेटूयात आपण. हा बाय बाय. बाय बाय. आत्ताच मला कन्फर्मेशन मिळालं की उद्या नक्की पैसे मिळत आहेत मला. तुम्ही एक काम करता का, साधारण 12च्या आसपास येता का? मी तुम्हाला पैसे देते. असं काय बघताय तुम्ही? अहो मी खरंच सांगतेय. 12 वाजता. हा ठीक आहे, मग येतो. पण यावेळेस जर माझे पैसे नाही ना मिळाले मॅडम, तर हे घर मी माझ्या ताब्यात घेईन. कळलं? अहो नाही म्हणजे मी पैशांची व्यवस्था करा. अरे थँक गॉड. आता नाही पैशाची व्यवस्था करते. खरंच बरं वाटलं बा. होतंय सगळं, होईल नीट. वसुंधरा, अगं पिटके वहिनींना आमंत्रण दिलंस ना? हो वहिनी दिलं. त्यांना कशाला बोलवलं? अगं असं काय करतेस? दरवर्षी येतात ते आपल्याकडे हळदी कुंकवाला. हो, पण या वेळचं हळदी कुंकू वेगळंय. म्हणजे नेहमीच्या लोकांना बोलवायचंच नाही? अगं मग त्यांना तुझा हा अवतार कसा दिसणार? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.